धुवून घेतलेले 2 पाण्याने मस्त. आणि तुम्हाला खिचडी किती बनवायची त्याच्या अंदाजानुसार ते सामान घ्यायचे. तर इथं दाखव जाऊन. त्यासाठी कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. लसूण टेचून घेतलेला आहे, पेस्ट नाही केलेली, जवळून दाखवलेली. आणि इथे तडका देण्यासाठी आपल्याला मोहरी, जिरी, हळद हे साहित्य लागणार आहे. मध्ये इथे पाहू शकता कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये प्रथम आपण हे टाकणार आहे मोहरी. तडतडली ना की त्यात मिरच्या टाकून घेते. आणि खिचडी करायला खूप सोपी असते आणि अगदी 10 ते 15 मिनिटात होऊन जाते. आता मिरच्या परतल्या की त्याच्यात मी ते लसूण टेचलेलं टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जिरी टाकणार आहे. आणि अगदी सोप्या थोड्या पदार्थामध्ये होते. कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हळद टाकून घ्यायची. त्याच्यात टाकू. आता सगळं चांगलं परतलेलं आहे. याच्यात मी जे तांदूळ आणि डाळ घेतलेलं होतं ना तुम्ही ते टाकायचं याच्यात. अगदी झटपट होते मस्त. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यात. आणि मिक्स करून घेते. चांगलं परतून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून घेणार आहे याच्यात. थोडंसं जास्त टाकायचं आहे म्हणजे आपण भाताला कसं टाकतो की तांदळाच्या दुप्पट पाणी टाकलं तर भात बरोबर होतो. पण याला काय करायचं खिचडीला तिप्पट पाणी टाकायचे. म्हणजे 1 ग्लास तांदूळ आणि डाळ असेल तर 3 तांबे टाकायचे. आणि आता याची 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. ह्या कुकरमध्ये 1च शिट्टीमध्ये होते, पण 2 शिट्ट्या घेतल्या तर मस्त डाळ शिजते. आता कुकरचं झाकणाला काय करते मी इथं थोडंसं कढईने पाणी टाकून घेते रिंग लावायच्या आधी. म्हणजे काय होतं कुकरची कधी कधी ना शिट्टी होत नाही ना, तर अशी आयडिया केली का बरोबर शिट्टी होते. बरोबर कडकडीने पाणी टाकायचं आणि रिंग लावून टाकायची. आता 100% शिट्टी होणार केलेलं आहे. आणि फुल गॅसवरच 2 शिट्ट्या काढून घ्यायचे म्हणजे बरोबर होणार आहे डाळ खिचडी. आता इथे 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि वाफ जाऊन मी झाकण काढलेलं आहे. तर पाहू शकता अशी खिचडी किती छान झाली आहे. मस्त एकदम मऊ आणि खूप छान झाली. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. अगदी 10 ते 15 मिनिटात खिचडी तयार आहे. आणि कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते पण सांगा मला. आणि अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा. तर सर्वांनी खिचडी खाण्यासाठी या. खूप सुवासही खूप छान सुटलाय. तर धन्यवाद.